नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आता जी राणी असते ती राणी तिच्या आईचा आणि बुवाचा फोटो ती तिच्या रूममध्ये ठेवत असते. आणि तेवढ्यात तिथे इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो की तू हा फोटो इथे ठेवणार आहेस का? इथे तुला राहायचं असलं तर तुलाच काहीच किंमत नाही आहे, तर तू मी ह्या एक फोटोला का किंमत देऊ? काही या फोटोला पण माझ्या घरात काहीच किंमत नाही आहे. तू फोटो उचल, नाही तर मी हा फोटो फेकून देईल, असं तो इंद्र त्या राणीला म्हणतो. तर राणी म्हणते, इंद्र सर असं का करताय? माझ्या आई आणि बुवाचा फोटो आहेत, त्यांची छोटीशी आठवण म्हणून माझ्याकडे हा फोटो मला ठेवायचा आहे. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो फोटो लगेच लोटून देतो. तर आता राणी लगेच तो फोटो उचलते आणि फोटोकडे बघत राहते. म्हणत असते, आई बुवा मी तुम्हाला खूप मिस करते. आणि म्हणते की सॉरी, मला माफ कर गोट्या. अरे गोट्या, तू एवढं प्रेमाने दिलेलं गिफ्ट हे इंद्र सरांकडून फुटलंय. मग खरंच मला माहिती होतं तू किती मेहनतीनं स्वतःच्या हाताने बनवलं होतं, हे सगळं मला माहिती होतं, असं ती राणी म्हणते. पण आता इंद्र ते लोटून दिल्यामुळे राणीला खूप वाईट वाटत असतं. तर राणी आता लगेच ते फोटो घेऊन बघत असते. तर आता इकडं जो इंद्र असतो त्या ऑफिसला येतो आणि तिथे जी राणी आहे ती टिफिन घेऊन येते आणि इंद्रचं काम चालू असतं, म्हणून राणी त्या टेबलवरती टिफिन ठेवायला लागते. तर लगेच इंद्र उठतो आणि राणीला ओरडायला लागतो आणि म्हणतो की राणी, तुला समजत नाही का? ही टिफिन ठेवायची जागा आहे का? इथे टिफिन ठेवतं का कोणी? तर आता लगेच राणी खूप घाबरते. तर आता जो इकडं रोहित असतो तो रोहित यांचं बोलणं ऐकत असतो आणि तो हे बोलणं ऐकत बघून आता इंद्र त्याला बघतो आणि इंद्र बघितल्यावर तो म्हणतो की रोहित बोलणं ऐकतोय काय? मग लगेच तो म्हणतो, राणी अगं ही टिफिन ठेवायची जागा नसते. टिफिन तुला सांगतो मी कुठे ठेवायची तर ठेवायची. आणि तू का आलीस टिफिन घेऊन? बाकीच्या नौकरांना पाठवायचं ना. तेवढ्यात तिथे रोहित आणि ते आतमध्ये येतात आणि आता इंद्र लगेच म्हणतो की राणी चल तू पण जेवून घे, हे बेस्ट जेवण असेल राणी तुझ्यासाठी आजचं जगातलं. आणि इंद्र राणीला त्याच्या हाताने घास भरवतो. आता लगेच जो रोहित आहे तो मनातल्या मनात म्हणतो की असं वागूच शकत नाही हा इंद्र, याच्या मागं नक्कीच काहीतरी आहे, कारण त्यांनी चोरून बोलणं ऐकलेलं असतं अगोदर दोघांचं. तर तो म्हणतो की इंद्राच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, पण ते काय सुरू आहे ना त्याचा मला शोध लावावा लागेल, असं तो म्हणतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.